घोडबंदर रोड येथील रहिवाशांवर पुन्हा पाणी संकट. भरपूर पाऊस पडून जवळजवळ सगळी धरणं, नद्या भरून वाहू लागल्या आहेत. पण पाण्याच्या चुकीच्या नियोजनामुळे घोडबंदर येथील रहिवाशांना पिण्याचे पाणी मिळत नाही. त्यांना एकतर बिसलरी पाणी विकत घ्यायला लागते, नाहीतर पिण्याच्या पाण्याचा टँकर मागवावा लागतो. या त्रासाला कंटाळून आज सोसायटीचे एक शिष्टमंडळ, यामध्ये हावरे सिटी, हावरे इस्टेट, न्यू वेगास प्लाझा, रौनक हाईट, क्रिस्टल अपार्टमेंट व इतर काही सोसायटीतील रहिवाशी यांनी महानगरपालिकेमध्ये येऊन आमदार संजय केळकर यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिले. अगोदरच आतापर्यंत ज्या बिल्डिंगी आहेत त्यांनाच महानगरपालिका पुरेसे पाणी देऊ शकत नाही, तरी देखील अनेक नवीन बिल्डिंगला परवानगी देण्यात आली आहे. अगोदरच्या रहिवाशांना तुम्ही पाणी देऊ शकत नाही, मग नवीन बांधकामांना कोणत्या आधारे परवानगी दिली? त्यामुळे आपण जातीने लक्ष घालून या पाण्याच्या समस्यांचे निवारण करावे. नमस्कार. आज घोडबंदर रोडवरती एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा तुटवडा आहे. गेल्या किती जवळजवळ शेकडो सोसायट्या आहेत तिथे त्या विभागात, परंतु प्रत्येक सोसायटीतनं रोज आम्हाला येऊन लोक हे देतात तिकडचे की आम्हाला दादा आमच्याकडे महिना झाला पाणी नाही, कोणाचं 2 महिने नाही, आमच्या जवळ 7 महिन्यापासून लोक पाण्यापासून तिथे वंचित आहेत असं सांगावं लागेल. कारण काय पाणीचं प्रमाण एवढं पाऊस पडतं आहे, खूप पूर्ण धरणं भरलेली आहेत, पण घोडबंदर रोडच्या पट्ट्यामध्ये पाण्याचा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे की आम्ही वारंवार आमचे ठाण्याचे आमचे आमदार माननीय संजय केळकर साहेब, त्यानंतर आम्ही निरंजन डावखरे साहेब यांच्याकडे पण आम्ही वारंवार या पत्राच्या द्वारे आम्ही त्यांना विनंती करतो. पण आज केळकर साहेबांनी आणि डावखरे साहेबांच्या मार्फत आम्ही महापालिकेवर आमच्या सगळे सोसायटीचे आमच्या घोडबंदर परिसरातल्या सगळ्या सोसायट्या, तसेच मोगरपाडा गाव आहे, वडवली गाव आहे, हे लोक पण येऊन इथे आज केळकर साहेबांजवळ आम्ही समस्या मांडली. केळकर साहेबांकडनं आपले पवार साहेब होते, पाण्याच्या संदर्भातले कुलकर्णी साहेब सगळे होते. त्यांनी आश्वासन दिले की आम्ही येते 8 दिवसापर्यंत आम्ही सगळे पाण्याचं तिथलं सगळे समस्या असतील ते आम्ही सोडवू. परंतु आम्हाला पण जवळजवळ 1 ते 1.5 महिना झाला आम्हाला पाण्याचा तुटवडा आहे असं ते महापालिके लोकांनी सांगितलं आहे. परंतु हे 1-1.5 महिना झाले त्यांना तुटवडा आहे. परंतु आमच्या घोडबंदर पट्ट्यामध्ये गेले काही वर्षापासून हा पाण्याचा आम्हाला प्रश्न आहे, प्रॉब्लेम आहे. तर आता या पाण्यासंदर्भात एवढे टँकर मागावे लागतात, लाखो रुपयांचे प्रत्येक सोसायटीला प्रत्येक बिल्डिंगला बिल भरावे लागतात. तर हे लोक घरातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील का पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील? तर आता असा प्रश्न आलेला आहे लोकांपर्यंत की पाण्यासंदर्भात खूप मोठा प्रश्न झालेला आहे. त्यानंतर अजून बरेचसे काही प्रश्न आहेत, परंतु आज आम्ही आलो आहे फक्त पाण्यासंदर्भात महापालिकेवर केळकर साहेब आणि डावखरे साहेबांच्या माध्यमातून. बंदर आता कासरवडवली विभाग वाघबिलपासून जो चालू होतो गायमुखपर्यंत, मोगरपाडा असेल, ओला असेल, पानखंडा असेल, सगळ्या म्हणजे सोसायट्या आहेत. तर हिरानंदानी आहे, लोढा स्प्लेंडर आहे, हावरे सिटी आहे, सगळ्या सोसायट्यांमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे. आम्हाला महापालिकेला इथे एवढीच विनंती करायची की आम्हाला पाण्यापासून वंचित ठेवू नका. आम्हाला पाण्याची गरज आहे. लोकांना कामावर जायला सुद्धा म्हणजे उशीर होतो या पाण्यासंदर्भात. कारण काय, आंघोळीला पाणी नाही, प्यायला पाणी नाही, तर आंघोळीचं सोडून ते आंघोळीला ते लोक बोरिंगचं पाणी वापरतात, परंतु ते पिण्यासाठी पाणीसुद्धा बाहेरून विकत आणावं लागतं, टँकरने मागावं लागतो. ते टँकर पण वेळेवर मिळत नाही, कारण ट्रॅफिक एवढी जास्त असते तर टँकर वेळेवर नाही आलं तर मग त्यांना मग ते बिसलरीचं पाणी वापरावं लागतं. लोकांचं पगार एवढे नाही का रोज ते बिसलरीचं पाणी वापरू शकतात. तर त्याच्यासाठी महापालिकेला एवढी विनंती करतो की पाण्याचा संदर्भ आहे तो विषय तो आमचा व्यवस्थित. की प्रॉब्लम क्यों आती है? अभी बरसात का दिन है, बारिश का दिन है, और बारिश के दिनों में भी हम लोग को हर बार यही तकलीफ का सामना करना पड़ता है. और हम लोग बार यहाँ आते हैं और वो आश्वासन दे देते हैं कि भाई आज इसके बाद आपका ठीक हो जाएगा, फिर हम अगले हफ्ते आएंगे, फिर यही हाल होगा, फिर हम किसी तरह अपने आप को छोड़ के कि चलो यही हमारी स्थिति है, ऐसे में रहना होगा. तो इससे हमको छुटकारा कब मिलेगा? टाकी ते लोक बोलले की आता टाकीचं आम्ही हे प्रस्ताव चालू आहे, टाकीचं आता लवकरच काम चालू होते असं त्यांनी आता आम्हाला सांगितलं. और क्या है मालूम है क्या, पिछले साल भी ऐसी समस्या थी. अपन वाटर अदालत ली थी. वाटर अदालत लेने के बाद हम लोगों ने कहा जो प्रॉब्लम था वो कुछ प्रमाण में सॉल्व हो गया. अभी मैं रहता हूँ कासरवडवली, पेटूनिया, एवरेस्ट कंट्री साइड. तो हमारे कम से कम 6 बिल्डिंग है, 128 फ्लैट की एक बिल्डिंग है. और हमने क्या किया, अभी सोसाइटी की तरफ से लोगों को टाइमिंग दे दिया, सुबह 6 से 9 बजे तक पानी रहेगा. अब मेरे को ये बताओ कि ऑफिस में जाने वाले पब्लिक पानी की व्यवस्था करेंगे कि वो अपना क्या बच्चे देखेंगे? अच्छा, उसके बाद कैसा है कि उनका
ठीक है ना। हाँ, उसके बाद कैसा है कि इनका ये सुबह तो अभी पानी बारिश में तो हमारे को कम से कम पिछले साल 1 लाख के ऊपर में टैंकर का बिल गया। इस साल भी हमारा अप्रैल से जून तक हमारे कम से कम 80,000 के ऊपर का टैंकर का बिल गया। हमारा ये कहना ये है कि टैंकर को पानी मिलता है, फिर सोसाइटी वालों को पानी क्यों नहीं आता है? टैंकर को पानी मिल सकता है, फिर सोसाइटी वालों को पानी, अच्छा टैंकर वाले भी मुजोरिया करते हैं, आज पानी नहीं मिलेगा, हमारा रेट इतना है। आज हम कम से कम एक बिल्डिंग को 5-5 हज़ार के हिसाब से पानी दे रहे हैं। मेरे को ये बताइए 15,000 16,000 का हमको टैंकर गिरता है, मेंटेनेंस हमारा कैसे एडजस्ट करेंगे? पब्लिक का जो मेंटेनेंस पे बिल बोझा बढ़ता है, मेंटेनेंस बढ़ जाता है, पब्लिक हम लोगों को चिल्लाती है। हम लोग वहाँ पे कार्यकारी मंडल में है, मैं ट्रेजरर हूँ वहाँ का। हमने एक पूरा फेडरेशन बनाया है, लेकिन हर टाइम पे पब्लिक हमको बोलती है, आप बोलती है इतना दुनिया का काम करते हो और पानी की व्यवस्था नहीं छोड़ सके तो क्या फ़ायदा? ये है कि टैंकर लावी को इनडायरेक्टली ये पूरा सपोर्ट हो रहा है, जानबूझ के हमारे को पानी कम देते, फिर हम लोग सोसाइटी वाले हम लोगों को तो लेना ही पड़ेगा। पब्लिक चिल्लाती है तो टैंकर बुलाना ही पड़ेगा। पब्लिक ये बोलती है कि तुमको पैसे की क्या देखना है, मेंटेनेंस आ रहा ना, तुम पैसा टैंकर बुलाओ। मेरा कहना ये है कि जब हमारे तरफ में इतने मीटर है, 27 से ज़्यादा 30-35 मीटर है, सब मीटर रहने के बाद पानी क्यों नहीं आता? पिछले टाइम पे मैंने इतना बड़ा पूरा लेखा जोखा दिया था, मंथ वाइज कितना पानी हमको आना चाहिए, कितने जाता है। जैसा हम कंप्लेंट करते हैं हमारा पानी रेगुलर होता है। व्यक्तीला मोजावं नाही लागत। असं आहे की प्रत्येक व्यक्ती जे पाणी खात्यामध्ये काम करेल, तो चावी फिरवणारा असो, पाणी सोडणारा असो किंवा कोणी असो, त्यांना एक एक्स्ट्रा पैसे द्यावे लागेल अशी एक मागणी येत राहते वारंवार। सोसायटीकडे इतका पैसा नाही आहे की ह्या सगळ्या गोष्टींवरती त्यांना एक्स्ट्रा पैसे असे कुठून आम्ही देऊ शकणार आहे। खर्च वेगळे आहेत, पाण्याचा तोटा आहे, लोकांची कंप्लेंट्स आमच्याकडे येतात। आम्ही असेच ह्याच विनवण्या घेऊन आम्ही दादांकडे आलो। त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला इथे इंट्रोड्यूस केलं आणि आम्ही आमचे हे सगळे प्रश्न इथे मांडू शकलो। ह्याच्यावरती महिला आणि गृहिणी म्हणून तुम्हाला काय त्रास होतो? आणि टँकरद्वारे रहिवाशांना किती खर्च करावा लागतो? मंथली किती खर्च होतो? आणि महिला म्हणून काय अडचण येतात तुम्हाला? मी तुम्हाला महिला म्हणून सांगते, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे घरोघरी स्वयंपाकापासून, घराच्या कामांपासून, कपड्यापासून, धुण्यापासून सगळ्या गोष्टीला पाण्याची गरज असते। या सगळ्या बेसिक ज्या गोष्टी असतात त्याच्यासाठी आपण बोरिंगचं पाणी वापरू शकत नाही, कारण हेल्थ रिलेटेड इश्यूज आहे। ह्याच्यानंतर आपल्या घरामध्ये जी मुलं बाळं आहेत त्यांच्या हेल्थवरती परिणाम होणार जर पिण्यासाठी आणि बेसिक स्वयंपाकासाठी जर आपण बोरिंगचं पाणी वापरलं तर त्यामुळे ही विनंती आहे की TMCचं जे पाणी आहे, जे पिण्यालायकीचं आहे, त्याला व्यवस्थित घरोघरी सप्लाय करावं, बेसिक गरज भागवावी, बाकीची काही रिक्वेस्ट नाही आहे।